हाय गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, या लेसन्समध्ये आता काही इम्पॉर्टंट टर्म्स आपण इथे स्टडी करणार आहोत. खूप महत्त्वाचे टर्म्स आहेत या लेसन्समधले. कोणते टर्म्स आपण बघणार आहोत ते पहिले आपण हायलाइट करून घेऊ. याच्यामध्ये काही महत्त्वाचे डेफिनेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ऑर्डिनरी लाईट काय असतो, त्यानंतर बघणार आपण मोनोक्रोमॅटिक लाईट काय असतो, त्यानंतर बघणार आपण प्लेन पोलराइज लाईट काय असतो, त्यानंतर आपण बघणार आहोत ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय असते, त्यानंतर आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स कोणते असतात, त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल्स कोणते असतात, लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स कोणते असतात, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह मॉलिक्युल्स कोणाला म्हणायचं आहे. वन बाय वन एक एक पॉइंट आता स्टार्ट करू. बघा, पहिले आपल्याला बघायचं आहे ऑर्डिनरी लाईट्स. ऑर्डिनरी लाईट्स, which light is said to be ordinary lights? We can say, for examples, we can on a light in a room. एखादा लाईट आहे तुमच्या रूम मधला, तो तुम्ही ऑन केला. ऑन केल्याच्या नंतर त्यामधून निघणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश कुणीकडे जाणार? तो प्रकाश सर्व कोणत्याही डायरेक्शन त्या रूम मध्ये फ्लो होऊ शकतो. म्हणजे त्याचा जो प्रसार आहे तो प्रसार कुणीकडे होणार? सर्व कोणत्याही डायरेक्शनला तो फ्लो होऊ शकतो. तशा लाईटला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतो. मग तुम्हाला जर याची मॉडर्न डेफिनेशन सांगायची असेल ऑर्डिनरी लाईट्स कशाला म्हणायचं आहे? अ लाईट विच कन्सिस्ट ऑफ रे ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. म्हणजे त्या लाईट्स मध्ये वेगवेगळ्या वेवलेंथचे रेस त्याच्यामधून बाहेर निघतात. वेगवेगळ्या वेवलेंथचे डिफरंट त्यांच्या वेवलेंथ असतील and they are vibrating in all possible directions. ती कुणीकडे व्हायब्रेट होतील? कोणत्याही डायरेक्शनला व्हायब्रेट होऊ शकतात. ऑल पॉसिबल डायरेक्शन. त्याला जेवढे पॉसिबल डायरेक्शन मिळाल्या तेवढ्या पॉसिबल डायरेक्शनने तो काय होणार? व्हायब्रेट्स होणार. ऑल पॉसिबल प्लेन्स, एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, कोणत्याही प्लेनने तो व्हायब्रेट होऊ शकतो. and they are perpendicular to the directions of propagations of light. जी लाईटची जी डायरेक्शन असते त्या डायरेक्शनच्या प्रोपोगेशन्सला लाईट काय असतात? परपेंडिक्युलर असतात. तुम्ही फिजिक्स मध्ये सुद्धा याच्याबद्दल थोड्याफार गोष्टी लक्षात घेत असता. ऑर्डिनरी लाईट्स म्हणजे काय? डेफिनेशन तुमच्या समोर आलेली आहे. अ लाईट कन्सिस्ट ऑफ रे ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. वेगवेगळ्या वेवलेंथची त्याच्यामधून रेज काय होतात? बाहेर पडतात. and that rays are vibrating in all possible planes. कोणत्याही सर्व पॉसिबल प्लेन्स मध्ये ते व्हायब्रेट होऊ शकतात. but in that vibrations they are perpendicular to the directions of propagations of a light. लाईटच्या प्रोपोगेशन्सला ते काय असतात? परपेंडिक्युलर असतात. so that is said to be a ordinary. now we can discuss a next term, monochromatic lights. what is said to be a monochromatic lights? A monochromatic lights are those lights which have a single wavelength. त्या लाईटला एकच सिंगल वेवलेंथ असते and which are vibrating in only one plane. ते एकाच प्लेनला व्हायब्रेट होते and perpendicular to the directions of propagations. ऑर्डिनरी लाईट्स आणि मोनोक्रोमॅटिक लाईट्स मध्ये डिफरन्स काय? ऑर्डिनरी लाईट्स हा ऑल पॉसिबल डायरेक्शन काय होतो? व्हायब्रेट होतो. त्यांच्यामध्ये वेवलेंथ त्या डिफरंट असतात. बट मोनोक्रोमॅटिक लाईटचं तसं नाहीये. मोनो या शब्दाचा अर्थ सिंगल, म्हणजे त्या लाईटला एकच वेवलेंथ असते. म्हणजे याचा अर्थ तो लाईट कोणत्या तरी एकाच कलरचा असतो. तुम्हाला माहिती आहे की जे कलर असतात लाईटचे, जे कलर असतात ते डिपेंड करतात वेवलेंथवर. जर वेवलेंथ जशी असेल त्याच्यानुसार तो लाईट आपल्याला दिसतो. मग आपलं असं म्हणणं आहे की मोनोक्रोमॅटिक लाईट हॅव अ सिंगल वेवलेंथ. त्याची एक सिंगल वेवलेंथ असते, डिफरंट वेवलेंथ असतात. then that light is considered to be as a monochromatic light. for example we can consider examples now, a laser light, a beam of a laser light. you understand the beam of laser light? आपण ते प्रोजेक्टरवर सुद्धा अशी लाईट आपण फोकस करत असतो. मग तो लाईट असा आपण बघतो की आपल्याला कुठे कुठे दिसते. तुम्ही छोटे असताना बघत असाल की तुमच्याकडे त्या लाईट असायची. तुम्ही अशा कोणत्या वॉलवर वगैरे असे लाईट त्याचा पाडायची. तुम्ही बघा ते जिथे तुम्ही पाडला त्याच डायरेक्शनला तो जाणार, कुणीकडेही जाणार नाही.
म्हणजे इथे त्या लाईटला सिंगल वेवलेंथ असते. सच लाईट इज सेड टू बी अ मोनोक्रोमॅटिक लाईट्स. अंडरस्टँड. बघा आता याच्यामधला नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत, प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट, कोणत्या लाईट्सला प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणायचं बघा. याचा आधी आपण एक्सप्लेनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा एक्सप्लेनेशन काय, नंतर आपल्याला डेफिनेशन कडे जाता येईल. मी काय केलं, इथे एक लाईट कन्सिडर केला, ऑर्डिनरी लाईट कन्सिडर केला, म्हणजेच तो व्हायब्रेट ऑल पॉसिबल डायरेक्शनला व्हायब्रेट होणार. दे आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. दिस इज कन्सिडर्ड टू बी एज एन ऑर्डिनरी लाईट्स. Means they are vibrating in all possible directions. Look and observe now. Which is passing through a particular materials. याला मी काय केलं, एका पर्टिक्युलर मटेरियल मधून, एका पर्टिक्युलर प्रिझम मधून पास केलं. बघा एक प्रिझम घेतला. प्रिझम म्हणजे काचेचा तुकडा जसा असतो त्या प्रकारचा एक प्रिझम घेतला आपण. याला म्हटलं आहे निकोल प्रिझम. हा जो निकोल प्रिझम असतो ना, हा निकोल प्रिझम तयार कसा होतो, तर हा कॅल्सानाइट नावाच्या क्रिस्टल पासून तयार होतो. CaCO3 दिस द बेसिक कंपाऊंड. कॅल्सानाइट क्रिस्टल असं म्हटलं आहे त्याला, कॅल्सानाइट क्रिस्टल, निकोल प्रिझम. मग या ऑर्डिनरी लाईटला जर आपण काय केलं, निकोल प्रिझम मधून जर पास केलं, मग पास झाल्याच्या नंतर जेव्हा तो या निकोल प्रिझम मधून बाहेर पडणार, बाहेर पडल्याच्या नंतर काय होते बघा, when which is emerged out of it, they are vibrating in only one plane. They are vibrating in only one plane. ते फक्त एकाच प्लेन मध्ये काय होतात, व्हायब्रेट होतात. बघा म्हणजे मला डेफिनेशन काय सांगता येईल प्लेन पोलराइज्ड लाईटची. when an ordinary lights, this is an ordinary lights, this is an ordinary lights, that ordinary light which is passing through a nickel prism and then which is emerged out of it. जेव्हा या निकोल प्रिझम मधून तो काय झाला, बाहेर पडला. बाहेर पडल्याच्या नंतर काय होते, दे आर व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन. यू कॅन ऑब्झर्व नाउ, ओनली वन प्लेन. ही जी एक प्लेन आहे, याच प्लेन मध्ये ते वेव्ह व्हायब्रेट होऊन आले. बघा सेम इथे कसं होतं, इथे इकडे व्हायब्रेट होऊन आला, असा क्रॉस व्हायब्रेट होऊन आला, ऑल पॉसिबल डायरेक्शन व्हायब्रेट होते. इथे तसं नाही, दे आर व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन. सच अ लाईट इज कॉल्ड एज plane polarized light. So look and observe again now. When an ordinary light is passing through a nickel prism, then which is emerged out of it, that ordinary light which is emerged out of it, जेव्हा तो याच्यामधून बाहेर पडला, बाहेर पडल्याच्या नंतर जो बीम ऑफ लाईट तयार झाला आपल्याकडे, बाहेर पडल्यानंतर जो लाईट तयार झाला, तो लाईट कशा नेचरचा आहे, दे आर व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन्स and which is perpendicular to the direction of propagation. There is no doubt. And then such a kind of beam of a light which is emerged out of that nickel prism, then that such a kind of light is said to be a plane polarized lights. Means a light which are vibrating in only one place. You understand? So that is called as plane polarized lights. आता याच्यामधला आपण पुढचं टर्म बघू, फोर्थ टर्म, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ही जी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे गुणधर्म आहे, तो कशा प्रकारचा फेनॉमेनॉन हे लक्षात घ्या. हे कधी कळेल तुम्हाला, आधीचा जर तुम्हाला पीपीएल कळला असेल, प्लेन पोलराइज्ड लाईट्स. तो प्लेन पोलराइज्ड लाईट कसा जनरेट होतो आपल्याला माहिती आहे. when an ordinary light which is emerged on, which is incident on a nickel prism, then which is emerged out of it, जेव्हा त्याच्यातून तो बाहेर निघाला ना, बाहेर निघल्याच्या नंतर they are vibrating in only one plane. Now you can observe now, this is the lights. Now we can consider, look and observe now, they are vibrating in only one place. This is the
So this light is called as plane polarized light. This light is not called as ordinary lights. This is called as plane polarized light because they are vibrating only one plane. जी कोणती एक प्लेन आहे त्या एकाच प्लेनला तो काय करत आहे, व्हायब्रेट करत आहे. So such a kind of light is said to be a plane polarized light. And how that to be generated, that will be studied now. आता बघा, मी म्हटलं की हा जो प्लेन पोलराइज लाईट आहे तो जर आपण एखाद्या ऑर्गॅनिक सबस्टन्स मधून जर पास केला, ऑर्गॅनिक सबस्टन्स घेतला आपण एखादा, त्या ऑर्गॅनिक सबस्टन्स मधून आपण प्लेन पोलराइज लाईटला काय केलं, पास केल्याच्या नंतर तो जो लाईट आहे तो लाईट रोटेट होतो. तो लाईट काय होतो, रोटेट होतो. बघा तो रोटेट कसा होतो, बघा इथे हा समजा 90 चा अँगल तयार करतो या डायरेक्शन सोबत. समजा तो असा रोटेट झाला, ही आपली डायरेक्शन्स आहे, तो या सर्टन अँगल मध्ये चेंज झाला. बघा व्हायब्रेशन कसं आहे, इथे याने सर्टन डिग्रीचा काय केला, अँगल्स तयार केला. म्हणजे हा लाईट काय झाला, इकडे असा झुकला. बघा हा लाईट इकडे काय झाला, असा झुकला या डायरेक्शनला. म्हणजे इथे सर्टन डिग्रीचा काय केला त्यांनी, एक अँगल्स तयार केला. मग तुमचं म्हणणं आहे की सर या क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट झाला, मे बी तो अँटी क्लॉकवाईजला बी रोटेट होऊ शकतो, मे बी, और असंही घडू शकते. दे आर रोटेटिंग इन अ anti-clockwise direction with certain theta degree angles. मग रोटेट झाला तो क्लॉकवाइज होईल किंवा अँटी क्लॉकवाइज होईल. And such a kind of phenomenon is said to be a optical activity. Look and observe now. What is said to be optical activity? When an plane polarized light is passing through an organic substance such as, हे कोणत्या टाइपचे ऑर्गॅनिक कोणते ऑर्गॅनिक सबस्टन्स असू शकतात, such as ग्लुकोज सोल्युशन, ग्लुकोज, लॅक्टिक ऍसिड, अशा टाइपचे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट असू शकतात. प्लेन पोलराइज्ड लाइट इज पासिंग थ्रू ऑर्गॅनिक सबस्टन्स सच एज ग्लुकोज, लॅक्टिक ऍसिड. देन that plane polarized light which is pass out it, that solutions, त्या सोल्युशन मधून जेव्हा ते पास आउट झाले, बाहेर पडले, तेव्हा ते रोटेट्स होतात. दे आर रोटेट इन अ क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन विथ अ सर्टन अँगल्स. एका सर्टन अँगल मध्ये ते काय होतात, रोटेट होतात. मग ते थीटा डिग्रीचा अँगल्स तयार करते. मग ते रोटेशन क्लॉकवाइज असेल किंवा अँटी क्लॉकवाइज असेल. दिस फेनॉमेनॉन इज सेड टू बी अ ऑप्टिकल ऍक्टिव्ह. मध्ये बघू, ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स कोणते असतात, कोणत्या मॉलिक्युल्सला ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणायचं आहे. बघा अशा प्रकारचे मॉलिक्युल्स किंवा अशा प्रकारचे ऑर्गॅनिक सबस्टन्स जेव्हा आपण त्या सबस्टन्स मधून प्लेन पोलराइज लाईटला, म्हणजे जो लाईट एका डायरेक्शनला व्हायब्रेट होतो, त्याला जर आपण त्या सबस्टन्स मधून पास केलं तर तो लाईट रोटेट होतो. एकतर तो क्लॉकवाईज रोटेट होईल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. जर रोटेट करण्याची त्या सबस्टन्सची, ज्याच्यामध्ये आपण पास करून राहिलो, त्या सबस्टन्सची त्या पीपीएल ला, प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करण्याची ॲबिलिटी जर असेल तर त्या सबस्टन्सला आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स किंवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणतो. कोणते मॉलिक्युल्स, फॉर एक्झाम्पल्स मध्ये लुक एट एक्झाम्पल्स नाव. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ऍसिड. लुक अँड ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ऍसिड नाव. अशा प्रकारे एक्झाम्पल घेऊ शकतो. H बॉन्ड C, CH3, COOH, OH, याला म्हणतो आपण लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड इज अन ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. अनदर एक्झाम्पल्स आहे 2-chlorobutain. हा सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आहे. पुढे आपल्याला लक्ष देण्याचं आहे 2-chlorobutain कसं आहे, ClC2H5, त्याला 2-chlorobutain म्हणतात. याचं आपण IUPAC नॉमेनक्लेचर घेतलं तर. These are the examples of optically active molecules.
आपल्याला पुन्हा एक्झाम्पल सांगते, ग्लुकोज सुद्धा त्याचं एक्झाम्पल्स आहे. म्हणजे या सोल्युशन्स मधून, लॅक्टिक ऍसिड्स मधून किंवा 2-क्लोरोब्युटेन मधून किंवा ग्लुकोज सोल्युशन मधून जर आपण पीपीएल ला जर पास केलं तर ते सोल्युशन्स, ते सबस्टन्स पीपीएल ला, प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करू शकतात. म्हणून या सबस्टन्सला आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स असं. ठीक आहे. ऍक्टिव्ह मॉलिक्युलचे सुद्धा दोन टाइप्स असतात. एक असतो डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल्स आणि दुसरा असतो लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स. लक्षात घ्या, डेक्स्ट्रो डेक्स्ट्रो या शब्दाचा अर्थ होतो राईट रोटेशन, राईट हँड साइड. म्हणजे जे तुमचा डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल्स कोणते असतात, अशा प्रकारचे ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स ज्याच्यामधून आपण प्लेन पोलराइज लाईट जर काय केला, पास केला, तर तो प्लेन पोलराइज लाईट राईट हँड साइडला, कोण्या साइडला रोटेट होतो, राईट हँड साइडला. राईट हँड साइडला रोटेट होतो म्हणजेच क्लॉकवाईज रोटेशन करतो. म्हणजेच कोणतं रोटेशन करतो तो, क्लॉकवाईज. जसा घड्याळीचा काटा फिरतो त्या डायरेक्शन मध्ये क्लॉकवाईज रोटेशन असेल. याला जनरली डी ने इंडिकेट करतात, डी किंवा प्लस साइन ने इंडिकेट करतात. कोणत्या प्रकारचे मॉलिक्युल्स, डेक्स्ट्रो रोटेटरी, which rotate the plane polarized light in a clockwise directions. एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं तर एक्झाम्पल काय दिलं बघा, लॅक्टिक ऍसिडच, पण त्या लॅक्टिक ऍसिडची ऍबिलिटी असेल, त्याला असं इंडिकेट केलेलं आहे, डी लॅक्टिक म्हणता येईल आपल्याला, किंवा लॅक्टिक ब्रॅकेट मध्ये डी किंवा डी पहिले दिला तरी चालतो. लॅक्टिक ऍसिड डी रिप्रेझेंट केलं म्हणजे तो डेक्स्ट्रो साइडला काय करू शकतो, रोटेट करू शकतो. अनदर एक्झाम्पल सांगते, डी ग्लुकोज, म्हणजे याचा अर्थ झाला डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज. That substance which has the ability to rotate the plane polarized light in a dextro directions, means in a right hand directions. लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स त्याच्यामधला दुसरा पार्ट, तो कसा असतो बघा. लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. लिओ या शब्दाचा अर्थ होतो लेफ्ट, म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला ते रोटेट करण्याची ऍबिलिटी ठेवतात, पण कोण्या डायरेक्शनला, लेफ्ट हँड साइडला रोटेट करतात. किंवा आपण म्हणू शकतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करण्याची ऍबिलिटी ठेवतात. सो दिस इज सेड टू बी अ लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स. दे आर इंडिकेटेड बाय L or negative sign. For examples, L-lactic acids means lactic acid which can rotate the plane polarized light in a left hand directions. For example, L-glucose, Leo rotatory glucose. They are indicated by negative signs. याला म्हणतो आपण लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स. पण याच्यामध्ये आधी बघितलं ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. कोण्या मॉलिक्युल्सला ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणायचं, विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट. ऍबिलिटी ठेवतात की पीपीएल ला रोटेट करण्याची. मग असे मॉलिक्युल जे रोटेट करू शकत नाही त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. म्हणजे डेफिनेशन काय आहे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह मॉलिक्युलची, ऑर्गॅनिक सबस्टन्स or the molecules which cannot be rotate the plane polarized light in any direction with a zero angles. That is called as optically inactive molecules. For examples, we can say that water, ethanol, butanes, these kind of. This is said to be a optically inactive molecules. To understand all the topics now,